आत्ता आपण औषधी वनस्पतींच्या भागामध्ये उभे आहोत। औषधी वनस्पती मेडिसिनल प्लांट्स आपल्या पश्चिम घाटामध्ये म्हणजे सह्याद्रीचा समुद्राकडला उतार त्याला पश्चिम घाट म्हणतात। त्याच्यामध्ये इतकी बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता जी म्हणतात ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे। आणि त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या वनस्पती आहेत त्या मिळतात, अजूनही मिळतात। आता या वनस्पती आपण एखाद्या वेळेला रस्त्याने जाताना लाथाडून पण जातो, आपल्याला माहीत नसतं की या वनस्पतीला काहीतरी मेडिसिनल व्हॅल्यू आहे। हे लोकांना माहीत करून देणं हा या सगळ्याच्या मागचा जमवण्याचा, या वनस्पती जमवण्याचा उद्देश होता आमचा। आता या वनस्पती कोणत्या कोणत्या, तर इथेच माझ्या आजूबाजूला ही एक आहे बघा, हिचं नाव आहे भद्राक्ष टेक्काडा। ही समुद्रकिनारी मिळते। ही आहे धायटी आणि ही डोंगरात अक्षरशः तुम्ही एखादा घाट उतरायला लागला सह्याद्रीचा की दुतर्फा तुम्हाला ही मिळेल, आपल्याला माहीत नसतं फक्त। तिथे आहे अडुळसा, अडुळसा तर माहितीच आहे सगळ्यांनाच। त्यानंतर तिथे आहे ब्राह्मी, नंतर तिरफळ एक सुगंधी फळ असतं आणि त्याचा उपयोग औषधामध्ये केला जातो। ही आहे सुरबंदी। तर ही सुरबंदी म्हणजे दवण्याचाच एक प्रकार। कदाचित तुम्हाला खंडोबाच्या डोंगरावरती जेजुरीवरती एक दवणा माहिती असेल, तिथे खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण ती याची वेगळी स्पीसीज आहे आणि तिथे तो दवणा खंडोबाला वाहतात सुद्धा। ही जी स्पीसीज आहे ही कोकणातली आहे, पण तो दवणाच आहे। आम्ही याला इकडे सुरबंदी म्हणतो आणि त्याची पानं सुगंधी असतात। अशा अनेक वनस्पती तुम्हाला इथे बघायला मिळतील। आत्ता माझ्याकडे जवळजवळ 200 वनस्पती आहेत मेडिसिनल प्लांट्स या कॅटेगरीमध्ये मोडणाऱ्या। आता हा इथे आहे नरक्या। हा जो नरक्या आहे ना, तो आपल्या पश्चिम घाटामध्येच तुम्हाला अगदी जवळजवळ डोंगराचा माथा जो आहे त्याच्या थोडंसं खालच्या लेवलला असा तो नरक्या मिळतो। आता ह्याला नरक्या असं नाव पडायचं कारण काय, तर जेव्हा हा फुलतो त्यावेळेला त्या फुलांमधनं जो गंध बाहेर पडतो तो इतका घाणेरडा असतो की काहीतरी शेजारी टॉयलेट वगैरे आहे असं आपल्याला वाटतं, म्हणून त्याचं नाव पडलेलं आहे नरक्या। पण असं म्हणलं जातं की त्याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत। आणि एक दुःखाची गोष्ट ते म्हणजे जेव्हा जपानमध्ये त्यांनी याच्यावरती रिसर्च केला आणि त्यांना कळलं की त्यांच्याकडे जे कॅन्सरचे पेशंट्स आहेत आणि त्यांच्याकडे जास्त आहेत, कारण तिथे एक काळी बॉम्ब पडले आणि त्याच्यामधनं अजूनही ते भोगतायत, तर त्या पेशंटना जर याचं औषध दिलं तर त्याच्यावरती उतार पडतो। मग काय आपल्याला बघायलाच नको। तिथे त्या जी काही नरक्याची झाडं होती त्या सगळ्याची तोड झाली, जपानला निर्यात झालं। आम्हाला त्याचं सैरसुतच नाही काहीही। पण त्यातल्या त्यात एवढंच चांगलं की ती झाडं मुळासकट नाही उपटली, आता ती फुटतात पत्र। पण आता हा जो अवेअरनेस आहे की आपल्याला ही झाडं सुद्धा जतन करायला पाहिजेत, म्हणजे खरं तर तो आपला खजिना आहे, फार मोठा, अतिशय मोठा खजिना आपल्याजवळ आहे, पण आपल्याला हे माहिती नाही आहे। हे लोकांना माहीत करून देणं हाच याच्यामागचा उद्देश आहे। आमच्या कॉप्स नर्सरीमध्ये सुमारे 1000 प्रकारच्या वृक्षवल्लींची सुदृढ रोपे अवेलेबल आहेत। यामध्ये फुलझाडं, शोभेची झाडं, फळझाडं, मसाल्याची रोपं, पान वनस्पती, देशी वृक्ष आणि औषधी वनस्पती यांचा समावेश आहे। आमचा पत्ता डॉक्टर कोपरकर, कॉप्स नर्सरी, गावाचं नाव गव्हे, दापोलीपासून फक्त 4 किलोमीटरवर, जिल्हा रत्नागिरी।